अहिल्यानगर शहरातून एक धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर आली आहे। मुकुंदनगर परिसरामध्ये महानगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यावर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलाय। अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर दर्गा दायरा परिसरामध्ये गुरुवार दिनांक 7 ऑगस्ट दुपारी महापालिकेच्या पतदिव्याच्या दुरुस्तीचं कंत्राटी काम करणाऱ्या धीरज सिंग राजपूत वय 22 राहणार माधवबाग भिंगार याच्यावर काही जणांनी कथितपणे जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली। प्राथमिक माहितीनुसार धीरज सिंग राजपूत हे महानगरपालिकेच्या वतीनं पतदिव्याच्या दुरुस्तीचं काम करत असताना अचानक काही जणांनी त्यांच्यावर हल्ला केला। या मारहाणीमध्ये ते गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीनं मॅककेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरामध्ये कडक बंदोबस्त तैनात केला। दरम्यान मॅककेअर हॉस्पिटलबाहेर विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस फौज तैनात करण्यात आली। घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आहे। मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर या घटनेबाबत संतापाची भावना व्यक्त होत आहे। दरम्यान हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। पोलिसांनी गुन्ह्याचा सखोल तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं रवाना करण्यात आली आहेत। पोलिसांकडून अधिकृत माहिती आणि तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील नेमकी पार्श्वभूमी स्पष्ट होणार आहे। मुकुंदनगरातील या हल्ल्यानंतर उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाल्यानं शहरातील वातावरण संवेदनशील बनलंय। या प्रकरणातील अधिकृत तपास आणि पोलिसांच्या पुढील कारवाईवर सर्वांचं लक्ष लागलंय। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।